थँक्यू सो मच शैलेश सर. अतिशय गोड आवाजामध्ये आपण संपूर्ण सामन्याचा आलेख अक्षरशः डोळ्यापुढे आपल्या सर्वांच्या उभा केला. असे आमचे वरिष्ठ समालोचक शैलेश जाधव सर यांच्या वाणीतून आपण या अगोदरच्या मॅचचा थरार ऐकला होता. जाऊया नवीन मॅचकडे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. एका बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर तर दुसऱ्या बाजूला श्री काळामादेवी स्पोर्ट्स जांभूर हा संघ पाहायला मिळतोय. आणि ओंकार धामणकर आपण पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय सुरेख अतिशय चोख कामगिरी गुणलेखकांच्या मार्फत. त्यांच्या आता मात्र संघाचा सामना असल्यामुळे काही काळ त्यांनी रजा घेतली आहे. मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रकाश पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो. जांभूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शित्तूर संघाची फलंदाजी कर्णधाराने सांगितलं आम्हाला फलंदाजीच करायची होती कारण बॅटिंग सरफेस आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न होता. आखूट टप्प्याचा चेंडू थेट खांद्यांचा वेध घेताना पाहायला मिळाला फलंदाजाच्या आणि डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात केली गोलंदाज अजित यांनी. सुरेख असं हे क्रिकेटचं मैदान आणि या क्रिकेटच्या मैदानावरती रंगणारा हा श्री भैरवनाथ चषक 2025 चा थरार रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तीच लाईन पुन्हा एकदा तीच लेंथ आणि पुन्हा एकदा तीच चुकी इथे फलंदाजाकडून केली जाते. पहिल्यांदा केली जाते तेव्हा त्याला चुकी म्हटलं जातं आणि दुसऱ्यांदा केली जाते तेव्हा त्याला घोड चुकी म्हटलं जातं आणि वारंवार तीच गोष्ट केली जाते तेव्हा मात्र त्याला गुन्हा म्हटलं जातं. पाहूया फलंदाज 2 चेंडू 2 डॉट बॉल आलेत आणि संदीप आहे विनोद आहे ही जोडी पाहायला मिळते. संदीप याही वेळेस मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरून जागा सोडलेली आहे आणि स्ट्राईक साठी केली जाणारी धडपड स्ट्राईक रोटेशन होणं फार गरजेचं होतं कारण या देखील वेळेस आपण जर का पाहिलं तर बॅटचा अलगद स्पर्श घेऊन चेंडू निघून गेला होता. यस पंचांची मात्र भूमिका फार सुरेख राहिलेली आहे. शशांक बर्वेसर एका बाजूला तर नितीन काळसरेकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंच अतिशय अनुभवी अतिशय प्रतिष्ठित अतिशय आपण जर का पाहिलं तर नियमांचं चांगलं वाचन आणि केवळ वाचन नाही तर त्यांचं योग्य वेळी इम्प्लिमेंटेशन देखील त्यांच्या मार्फत केलं जातं. नितीन सर हा नियम समजावून सांगतायत फलंदाजाला. फलंदाजाची काही क्वेरी होती ही क्वेरी दूर करण्याचा प्रयत्न त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 1 धाव फलकावरती याही वेळेस तीच लाईन तीच लेंथ आणि काय घडतंय लेग गली रिजन मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पाहता पाहता चेंडू ट्रॅव्हल रॉकेट स्पीड आउटफील्ड पाहायला मिळते. चेंडू सीमारेषे पार मिळतील धावा 4 येतोय विनोदच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. सर बाईचे आहेत का बॅट आहे एक ते 4 धावा आल्या तिथे. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू काय घडलंय गोलंदाजाच्या हाताला अक्षरशः हा चेंडू चटका देऊन गेलाय म्हणायला हरकत नाहीये आणि हाताला जरी चटका बसला तरी झटका मात्र मनाला बसलाय आणि केवळ गोलंदाजाचा नाही तर 11च्या 11 क्षेत्ररक्षकांच्या मनाला बसलाय. कारण ना असे कॅचेस असं म्हटलं जातं मित्रांनो की घेतले जात नाहीत असे कॅचेस चिकटले जातात हाताला. अगदी रिटर्न कॅच होता फार कमी वेळ अगदी मिली सेकंड्स नॅनो सेकंड्स मध्ये वेळ तुम्हाला तिथे मिळत असतो. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज. याही वेळेस हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. आपण जर का पाहिलं तर सातत्याने मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय. अनेकदा असं म्हटलं जातं ना जे काम तलवारीने साध्य होत नाही ते काम सुईने साध्य होतं. त्यामुळे मोठ्या फटक्याच्या नादात डॉट बॉल पर्सेंटेज येण्यापेक्षा स्ट्राईक रोटेशन वरती जरी लक्ष दिलं असतं तर कदाचित धावसंख्या आपल्याला जास्त पाहायला मिळाली असती. मात्र लिमिटेड ओव्हर्स मध्ये केवळ 24 चेंडूंचा खेळ आहे मित्रांनो पहिल्या मॅच साठी ज्यामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर सगळे खेळाडू केवळ 2 खेळाडू बाहेर असतात आणि अशा फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये देखील अजित या गोलंदाजाने केवळ 6 धावा खर्च केल्यात. अचूक भेद कशी गोलंदाजी त्याच्या मार्फत अगदी मैदानामध्ये 1 रुपयाचा शिक्का ठेवावा खेळपट्टीवरती आणि त्यावरती त्याला टप्पा टाकायला सांगावं तर तिथे अचूक त्याने टप्पा टाकावा. इतकी अचूक गोलंदाजी
अचूकतेच्या बाबतीत अक्षरशः अर्जुन आणि एकलव्याची पूजा करणारा हा गोलंदाजच म्हणावा लागेल. एक षटक समाप्त झालंय. केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत आणि 6 पैकी 5 धावा विनोदच्या बॅटमधून आलेत. गोलंदाजाच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 घेऊन आलाय भरत संघासाठी परत. भरत कांबळे. निश्चितपणे आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आपण जर का पाहिलं तर भरवनाथ स्पोर्ट्स थावडे गावचे सगळे ग्रामस्थ आणि आयोजक. स्क्रीनच्या समोर जो खेळाडू उभा आहे, स्क्रीनच्या समोर मित्र थोडस बाजूला व्हा स्क्रीन पासून. यस, थँक्यू. फलंदाजाला तिथे कुठेतरी दृष्टिक्षेपामध्ये इथे व्यत्यय येऊ शकतो. फिरकीपटू पहिला चेंडू हवेमध्ये टोलावलाय आणि चेंडू सीमारेषे पार. फिरकीपटूचा चेंडू टप्पा पडणं फार महत्वाचं असतं, मात्र इथे ज्युसी फुल टॉस आणि त्यावरती मात्र या आमंत्रणाला पूर्णपणे स्वीकारलंय फलंदाजाने. संदीपच्या बॅटमधून विनोदच्या बॅटमधून षटकार आलाय. पहा, मागच्या मॅच मध्ये देखील फिरकीपटू आपण पाहिला होता. पहिलं षटक फिरकीपटूने हाताळलं होतं. यावेळेस देखील आपण जर का पाहिलं तर भरत आहे फिरकीपटू तिथे. आणि आपण मित्रांनो फिरकीपटूंचा इतिहास फार मोठा आहे भारतीय क्रिकेटला देखील आणि विश्व क्रिकेटला देखील. सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम हा फिरकीपटूंच्याच नावावरती आहे. 2 फिरकीपटू आहेत त्यामध्ये, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन हे 2 फिरकीपटू. तर भारतीय संघाकडून सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे या गोलंदाजावरती आहे. आणि ते पाहू शकतो आपण काय घडलंय मैदानामध्ये. 1 कन्वर्टेड इंटू 2. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकेच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गोलंदाजाच्या मार्फत जो रिटर्न थ्रो आला तो त्यांना गॅदर करता आला नाही आणि परिणामी एका धावेचा भुर्दंड. 14 धावा संख्या धावफलकावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाजी केली जाईल. यावेळेस काय घडलंय इथे मात्र त्रिफळाचित, 4 मुंड्या चित केलंय फलंदाजाला आणि आता मात्र माघारी पाठवलाय पवेलियनचा रस्ता. इथे मात्र विनोद या फलंदाजाला पूर्ण करावा लागेल, पार करावा लागेल. विनोदच्या मार्फत पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज अजित. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ANP लाईव्हच्या मार्फत कशा प्रकारे विकेटचं पतन झालं. पहा, अतिशय सुरेख असा चेंडू होता. अगदी आपण जर का पाहिलं तर फुलर लेंथ मोठ्या फटक्यासाठी आमंत्रण दिलं आणि यू मिस आय हिट सूत्र इथे गोलंदाजाने वापरलं. फिरकीपटू आहे. ऍक्शन जर का पाहिली ना मित्रांनो तर पूर्णतः राऊंड आर्म ऍक्शन नाहीये, थोडीशी साइड आर्म ऍक्शन जाते आणि चेंडूला उसळी त्यामुळे प्राप्त होत नाहीये आणि फलंदाजाला तिथेच चकित केलं. फलंदाजाला वाटलं कदाचित थोडा वर चेंडू येईल, उंच चेंडू येईल, मात्र उंची कमी राहिली. बॅटची अंतर्गत कडा घेतली आणि चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळला. बेल्स मात्र इथे धाराशाही झाल्या मैदानावरती. विकेटचं पतन. अजित नवीन फलंदाज. ओहो, सोडून दिलंय. काय चकवा इथे पाहायला मिळतोय. अजितला वाटलं चेंडू वाईट जातोय की काय, मात्र मागच्या दाराने चेंडू इथे थेट घरात घुसला आणि दिवसा ढवळ्या एका विकेटची चोरी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 विकेट आणि दोन्ही क्लीन बोल्ड आहेत. पहा, क्लीन बोल्ड. षटकार होता पहिल्या चेंडूवर, दबाव होता गोलंदाजावरती, मात्र काय धडाक्यात पुनरागमन केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकची संधी. सत्तू नवीन फलंदाज सतीश पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 14. एक आगळं वेगळं देखणं असं नियोजन आणि इथे हॅट्रिकची संधी आहे. पाहूया, भैरवनाथ चषक 2025 दुसऱ्या पर्वातली पहिली हॅट्रिक पटकावण्याचा मान भरत या गोलंदाजाला मिळेल का. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे रूम दिली होती इथे ऑन साइडला फलंदाजाने आणि त्याचाच पुरेपूर वापर केला. स्टान्स जो आपण म्हणतो ना तो थोडासा ऑफ साइडच्या दिशेने होता. 2 यष्ट्या सोडून स्टान्स ठेवला होता फलंदाजाने आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला. कुठेतरी या गोलंदाजाने बिहाइंड द विकेट इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. डाऊन द लेग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि फिरकीपटू आहे. काय फिरकी घेतली. या फिरकीने अक्षरशः विकेटची गिरकी घेतली. हॅट्रिक बॉल भरत. ऑन हॅट्रिक. समोरच्या दिशेने चेंडूला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जातोय, पाय घसरला जातोय, चेंडू हातातून निसटला, मात्र धाव केवळ खर्च केली एकच. सतीशच्या बॅट मधून ही 1 धाव. पहिल्याच चेंडूवरती सतीश झालाय ऑफ द मार्क आणि या एका धावेसोबत संघाची धाव संख्या
15 या आकड्यावरती. याही वेळेस हवेमध्ये चेंडू आहे. काऊ कॉर्नर, काऊ कॉर्नरच्या दिशेने आणखी एक खेळाडू अजितच्या मार्फत टिपला गेलाय. झेल समाप्त झालाय. फलंदाज संदीपचा खेळ. संदीप बॅक टू दी पवेलियन. ओव्हर हॅट्रिक संपादित केली आहे. एका षटकामध्ये 3 विकेट या भरतने घेतलायत. भरत आलाय छाती ठोकून परत. पहिल्या चेंडूवर षटकार होता आणि त्यानंतर मात्र अक्षरशः विकेटची लाईन लावून दिलीये, रीग लावून दिलीये, ओळ लावून दिलीये, रांग लावून दिलीये म्हणायला हरकत नाहीये. एखादी माळ तुटावी आणि त्या माळेतून एक एक मणी जसा निष्ठच जावा, अगदी तशी एका मागोमाग एक विकेट मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाली. पत्त्यांचा बंगला अक्षरशः क्षणामध्ये कोसळावा तशी या संघाची फलंदाजी मात्र आता कोसळताना पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर संघ. आमचे 12वे खेळाडू ओंकार धामनकर देखील या संघातून बिलॉंग करतात आणि आता मात्र त्यांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्यात. संघासाठी टेन्शन आहे, कारण मोठे मोठे धडाकेबाज फलंदाज ज्यांचं कर्णधाराने नाव घेतलं होतं ते फलंदाज आता एका मागोमाग एक पवेलियनचा रस्ता धरून माघारी आलेत. गोलंदाजीत बदल झालाय. अमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. राईट आर्म कदाचित राऊंड द विकेटने. बॅटर कोण आहे? सतीश. ऑफ साईडला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. पहा पंचांचा इशारा. यावेळेस मात्र ऑफ साईडची टाइम लाईन आहे, त्याच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे, थोडीशी पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. मात्र मला वाटतंय गोलंदाजी करणारा संघ थोडासा हवी आहे. याही वेळेस चेंडू सोडून दिलाय. काय घडतंय? विकेट किपर कडून बॅक टू बॅक चुका आणि इथे गोलंदाजाकडून देखील ती चूक पाहायला मिळाली. मिसफिल्ड. पंचांचा इशारा वाईड देखील आहे आणि या वाईड +2 म्हणजे 3 धावा. या 3 धावांचा बोनस, 3 धावांचं अनुदान म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज मैदानात बॅट घेऊन नाही तर अक्षरशः रेशन कार्ड घेऊन आलेत की काय, म्हणून त्यांना अनुदान मिळतं या धावांचं. 19 धावा धाव फलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू सरच्या दिशेने टोलावलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावत येतोय मात्र त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स इनटू डिफेन्स. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन. सीमारेचे पार मिळतील. सतीशच्या बॅट मधून धावा 4. येतोय धमाकेदार चौकार. रिप्ले पहा. ANP लाईव्हच्या मार्फत येणारा हा रिप्ले दर्जेदार टेलिकास्ट, दर्जेदार ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळत आहे ANP लाईव्ह या चॅनेलच्या मार्फत. चौकार आलाय. अमितचा हा चेंडू हळूवार गतीने टाकलेला चेंडू. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि इथे बॅकअप नव्हता. मी मगाशी देखील सांगितलं मित्रांनो, आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, तुमच्याकडे बॅकअप नसेल तर तुम्हाला पॅकअप करावा लागेल. तेच पाहायला मिळालं. शित्तूर संघासाठी मिळणारी एक एक धाव जणू काही नवसंजीवनी ठरते, कारण चौकार षटकारांचा दुष्काळ आहे सध्या. तिथे अशा या 2-2 धावा जमवणं संघासाठी फार गरजेचं आहे. बॅटिंग पिच आहे. मोठी धावसंख्या उभारायचा निर्धार आहे. पुढचा चेंडू घेऊन अमित. ओव्हर द विकेट हा चेंडू लोअर बाउन्स प्राप्त झाला. या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून गेली. याही चेंडूवर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला गेला नाही. क्षेत्ररक्षण ही थोडीशी कुठेतरी चिंतेची बाब राहिली आहे जांभूर या संघासाठी. हो सोडून दिलाय पुन्हा एकदा यावेळी चेंडू. पंचांनी इथे मात्र कळवलं डाऊन द लेग वाईड बॉल असेल. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये आता वाईड साठी लिमिटेड ओव्हर्स मध्ये एक नवीन नियम लागू होणार आहे. आपण जर का पाहिलं तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जी आता सिरीज झाली, या सिरीज मध्ये तुम्हाला वाईडच्या नवीन नियमांचं पालन इथे पाहायला मिळालं होतं की लेग साईडला प्रत्येक चेंडू हा वाईड दिला जाणार नाहीये. लेग साईडला देखील एक गाईडलाईन तिथे आखली जाईल आणि त्याच्या बाहेर जर चेंडू गेला तरच तो वाईड दिला जाईल. या अगोदर क्रिकेटमध्ये असं होत होतं की अगदी 1 इंचभर नव्हे 1 सेंटीमीटर जरी चेंडू यष्टीच्या मागून निघून गेला तर वाईड दिला जात होता. इथून पुढे असं होणार नाहीये. आणि IPL मध्ये, बिग बॅश लीग मध्ये देखील या नियमाचं पालन लवकरच होताना पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने धावत येत आहेत आणि त्यांच्या मागे श्वान मात्र धावताना पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिथे 1 सतीशच्या बॅटमधून ही 1 धाव. धावसंख्या
27 या आकड्यावरती. अनेक नियम सातत्याने बदलत जातात. बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारला पाहिजे. क्रिकेट हा खेळ देखील तसाच आहे. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मित्रांनो, जसा पहिला टेस्ट फॉर्मॅट होता हा सर्वात जुना आणि सर्वात अधिकृत क्रिकेटचा फॉर्मॅट, त्यानंतर वन डे इंटरनॅशनल्स आल्या आणि T20 फॉर्मॅट नंतर आता 20 टेस्ट फॉर्मॅट देखील येणार आहे, ज्यामध्ये 2020 ची कसोटी खेळवली जाणार आहे. म्हणजे एकाच दिवसात एक संघ 2 वेळा 20-20 ओव्हर्स खेळेल, अगदी कसोटी सामने चालतात तशा प्रकारे. मात्र हे पाहणं जरूर निश्चितपणे इथे एक आपण म्हणू शकतो की उत्साहाचं असेल की कोणते कोणते खेळाडू या स्पर्धेसाठी लीगल आहेत. कारण बऱ्याच खेळाडूंनी वन डे इंटरनॅशनल्स मधून रिटायरमेंट घेतले, काही खेळाडूंनी T20 मधून रिटायरमेंट घेतले मात्र टेस्ट अजून खेळतायत, काही जणांनी टेस्ट मधून रिटायरमेंट घेतले मात्र T20 अजून खेळतायत. आता यांपैकी कोणते खेळाडू तिथे 20 टेस्ट फॉर्मॅट खेळू शकतील हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. स्लोअर बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार सतीश धामणकरच्या बॅट मधून. धावसंख्या 35 या आकड्यावर 3 षटकांची समाप्ती. शेवटचं षटक आहे. चला आम्ही कॉल देत आहोत VR स्पोर्ट्स विरळे आणि अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू या संघाला. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉस कबाव क्षेत्रामध्ये हजर राहायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल सतीश धामणकर. हा मित्रांनो, नावामध्ये धामण या सर्पजातीचा उल्लेख आहे, जी सर्पजातींमध्ये सर्वात चपळ म्हणून ओळखली जाते आणि तितकाच चपळ खेळ खेळला जातो या खेळाडूंकडून. आणि या नियोजनाची देखील आपण चर्चा करत होतो. प्रत्येक मान्यवरांचा अक्षरशः फेटा घालून, आमचा देखील फेटा घालून सन्मान केला इथे. पंचांचा इशारा डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धावीची भर. इथे धावसंख्येमध्ये धावसंख्या 36 या आकड्यावरती. महाराष्ट्राचा इतिहास सांगतो मित्रांनो, संपूर्ण भारत वर्षामध्ये एकूण 18 प्रकारे फेटा घातला जातो आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती म्हणून एक प्रसिद्ध आहे की वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेटे इथे घातले जातात. तुम्ही जर का पाहाल, गुजराती पगडी वेगळ्या पद्धतीची असते, राजस्थानी पगडी वेगळ्या पद्धतीची असते. एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 ते 6 प्रकारे फेटे घातले जातात, जिथे कोल्हापुरी फेटा वेगळ्या प्रकारचा असतो, वारकरी फेटा वेगळ्या प्रकारचा असतो. हवेमध्ये चेंडू आहे, यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हात उंचावलेत आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल पकडला गेला. इथे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये विकेटचा पतन. भरत कांबळे सेफ हँड्स मध्ये झेल इथे मात्र टिपला गेलाय. तुषार बाद होतोय. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे हाणामारी पाहायला मिळते, मात्र जितकी रिस्क तितका रिवॉर्ड पाहायला मिळतो आणि अनेक वेळेला हीच रिस्क तुमच्या संघासाठी घातक ठरते. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती स्थिर आहे आणि तब्बल 4 गडी गमावलेत. आता प्रसाद आणि सतीश ही जोडी पाहायला मिळते. प्रसाद मैदानामध्ये उतरलेला आहे. अवघे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूच्या खेळासाठी प्रसादला इथे मात्र आवर्तन धाडलेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सुरेश सज्जा. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. अँगल सहित चेंडू आत आणण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू एवढा डाऊन द लेग निघून गेला की पंचांना दोन्ही हात पुन्हा एकदा मैदानामध्ये पसरावे लागले. पहा, थंडीच्या वातावरणामध्ये पंचांची फ्री ऑफ कवायत होऊन जाते, वर्कआउट होऊन जातोय, आपण म्हणू शकतो वॉर्मअप होऊन जातोय. मागचं अमितचं षटक फार महागडं ठरलं. तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या. यावेळेस ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषे पार. लाइटनिंग फास्ट आउटफील्ड. पंचांचा इशारा. 6 धावा षटकार. अतिशय फ्लॅट चेंडू गेला, वाटलं कुठेतरी सीमारेषेच्या लगत टप्पा पडलाय की काय, मात्र नाही. अशाच प्रकारचा षटकार निडास ट्रॉफीमध्ये 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकच्या बॅटमधून पाहायला मिळाला, तो ऑफ साइडला. धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही आपण जर का पाहिलं तर या मॅच मध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शित्तूरचा संघ जो सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अतिशय तणावामध्ये होता म्हणायला हरकत नाहीये. 12वा खेळाडू आणि आमचे गुणलेखक ओमकार धामणकर जे टेन्शन मध्ये होते, कपाळावरती आठ्या होत्या, आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. एकच धाव. 45 धावा धावफलकावरती आहेत. सतीशने सुरेख फलंदाजी केली आहे.
षटकार प्रसादने लगावला होता. यावेळेस देखील मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साऊंड हाय अँड हँडसम गोइंग डाऊन फॉर द मॅक्सिमम. सतीश रिमेंबर द नेम. संघाचं अर्धशतक या षटकारासोबत पूर्ण झालंय आणि आम्ही अजून मॅच मध्ये इथे पुनरागमन करू शकतो हे मात्र छाती ठोकपणे सांगतोय सतीश. काय अफलातून बॅटिंग आहे. टॉप गिअर बॅटिंग विदाउट फिअर बॅटिंग सतीशच्या बॅट मधून पाहायला मिळते. हा फलंदाज नाहीये. हा मैदानामध्ये बॅट घेऊन उतरलेला नाहीये तर मैदानामध्ये बंदूक घेऊन उतरलाय. ट्रिगर दाबतोय आणि अक्षरशः बॅट मधून बॉल नाही तर बंदुकीतून गोळी सुटतीये. यावेळेस डाऊन द ट्रॅक पदलालित्य दाखवण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज तितकाच हुशार तितकाच चाणाक्ष तितकाच चतुर पाहायला मिळालेला आहे. सबमरीन डिलिव्हरी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेटने हा चेंडू जागा बनवली जागा मिळवली आणि इथे मात्र चेंडूला जागा दाखवली. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि सुरुवात जितकी हळू झाली होती शेवट मात्र या इनिंगचा तितकाच धमाकेदार केलेला या फलंदाजाने. एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला सतीश. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि महत्वाचं काय तर पहिल्या 12 चेंडूंमध्ये जिथे धावा संख्या केवळ 15 होती शेवटच्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 42 धावा पटकावलेल्या आहेत. जाऊया टॉस का बॉसच्या दिशेने जिथे एका बाजूला VR स्पोर्ट्स विरोळे तर दुसऱ्या बाजूला अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू हे दोन संघ आणि आमचे वरिष्ठ साथी समालोचक शैलेश जाधव सर यांच्या वाणीतून टॉस संपन्न होईल. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच गणेश बोरगे सरांना आपण ऐकलं. मात्र जाऊया एका बाजूला टीम आहे VR स्पोर्ट्स विरळे त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळेल अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू. या दोन टीम मध्ये होणारी टॉस आपण पाहतोय. संभाजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. कॉल कोण देणार आहे. यस इथे टीम आहे VR स्पोर्ट्स विरळे यांच्या माध्यमातून टॉसचा कॉल होईल. स्विन द कॉइन फ्लिप केला जाईल. इथे कॉल छापा काटाचा कॉल देऊया आपण. स्विन द कॉइन या छापा असा कॉल आहे मैदानाच्या आतमध्ये आणि काठा हा कॉल आलाय. टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी हा टीम टॉस जिंकल्यास काय निर्णय असेल. बॉलिंग. एका शब्दात उत्तर दिलंस बॉलिंग. काय माइंडसेट आहे टीम मध्ये. सध्या सीझन सुरू होत आहे नवीन सीझन आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना टीमला किती धावांवरती रोखशील आणि टीम बद्दल काय सांगशील. त्यांना रोखण्याच्या 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टीम फॉर्ममध्ये आहे. गेल्या संडेला आम्ही टुर्नामेंट मारले त्यामुळे जरा कॉन्फिडन्स आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही थोडं प्रयत्न करू यावेळी जिंकण्याचा. ऑल द बेस्ट तुम्हाला या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. या बाजूला जाऊया. VR स्पोर्ट्स विरळे फार मोठा इतिहास आहे VR स्पोर्ट्स विरळे या संघाचा. मात्र आता बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेट मध्ये आहे. गतवर्षी लास्ट टुर्नामेंटला त्यांनी प्राइज मारले. आता तुम्ही काय सांगाल या टुर्नामेंट बद्दल. टुर्नामेंट अतिशय सुंदर आहे. टुर्नामेंट बद्दल सांगायचं झालं तर टुर्नामेंट अतिशय मतलब एकदम बेस्ट नियोजन झालेलं आहे थावडे संघाकडून. पण आता आमचं नियोजन असं आहे की जेवढ्या जास्त रन आम्हाला बनवता येतील तेवढ्या जास्त रन आम्ही बनवणार आणि त्यांना जेवढ्या चेस कमी करता येईल त्यामध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न 100% करणार. यशस्वी सुरुवात झाली आहे का VR स्पोर्ट्स विरळेची या सीझनची. यशस्वी होता थोडक्यात वाचलेली आहे. म्हणजे आम्ही जी मॅच झाली ना आमची गेल्या म्हणजे आता संडेला त्याच्यामध्ये सर्वांना म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स होता अख्ख्या ग्राउंडवरती. एवढी जबरदस्त मॅच झालेली आमची. फायनलच्या अगोदरचा फायनल. ऑल द बेस्ट असेल तुम्हा दोन्ही टीम्सला. न्यूज फ्रॉम द सेंटर टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू या टीमने इथे जिंकलाय टॉस आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय VR स्पोर्ट्स विरळेला. बॅक टू द कॉम्बॉक्स जिथे गणेश बोरगे यांच्या माध्यमातून ऐकूया सेकंड इनिंगचा थरार. कुठेही जाऊ नका पाहत राहा भैरवनाथ चषक 2025 पर्व दुसरा. या भूमंडळीचे ठाई धर्मरक्षे ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानवंदना करून जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं मित्रांनो नियोजन आयोजन कोणतंही असो या संपूर्ण भारतवर्षामध्ये या हिंदुस्थानमध्ये आपण आज जे काही आनंदाने खेळू बागडू शकतो. आपला येणारा प्रत्येक श्वास हा कोणामुळे तर त्या एका नावामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं आणि त्यांनी काय वेगळं या मातीमध्ये केलं, जो आत्मविश्वास तुमच्या आमच्यामध्ये पेरला. शाहीर योगेश असं त्यांचं वर्णन करतात. आसे तो हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, जो दुश्मन के खून से धोई जाती है. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और उसे पुनराभिषिक्त करने वाला यह राष्ट्रपुरुष शिवराया था, उसे पुनराभिषिक्त करने वाला यह राष्ट्रपुरुष शिवराया था. आणि शिवरायांनी आखून दिलेल्या आदर्शावरती अक्षरशः तंतोतंत पावलावरती पाऊल ठेवून या महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बदललं असेल ना तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी. शाहू महाराजांची काय वर्णावी कीर्ती, शाहू महाराजांची काय वर्णावी ख्याती. अगदी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा कोणाच्या नावाने ओळखला जातो तर राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ओळखला जातो. शाहूवाडी या नावाचा तालुका आजही आपण जर का पाहिलं तर शाहू महाराजांचं नाव सातत्याने तिथे तेजोमय ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 असं म्हटलं जातं मित्रांनो की ब्रह्मदेवाने भगवान शिवांचा अपमान केला होता आणि त्यामुळे भगवान शिव रागावले आणि त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला. त्यांचं जे रौद्र रूप होतं त्या रौद्र रूपालाच भैरवनाथ अर्थात काळ भैरव म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये भैरवाची पूजा केली जाते. काही ठिकाणी याच देवाला भैरी म्हणून देखील ओळखलं जातं. असं श्री भैरवनाथ चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच भैरवनाथाच्या नावाने ही स्पर्धा. पहिला चेंडू स्लोअर बॉल आहे मात्र इथे दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. डाऊन द लेग चेंडू निघून चाललाय आणि वाईडच्या धावेने इथे धावसंख्येमध्ये भर पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती जांभूर संघाची. केवळ 15 धावा होत्या. इथे गॅप मध्ये चेंडू आहे. काय घडलाय, डोक्याच्या वरून चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक ओमकार धावनकर धावताना मी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत गुणलेखकाच्या भूमिकेतील खेळाडू आता मैदानामध्ये उतरून आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करताना पाहायला मिळतोय. ओमकार धावनकर त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलेला आहे 4 धावांसाठी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एका बाजूला भरत आणि दुसऱ्या बाजूला सुरेश ही जोडी पाहायला मिळते. चर्चा चालू होती मित्रांनो. शित्तूर संघ 2 षटकांमध्ये केवळ 15 धावा होत्या मात्र शेवटच्या 2 षटकात तब्बल 42 धावा या संघाने पटकावल्या आणि धडाक्यात पुनरागमन या सामन्यामध्ये केलं. 58 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. पुन्हा एकदा इथे रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे मागे सरले होते फलंदाज आणि चेंडूला आपल्या बॅटच्या रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न होता. बॅटची अंतर्गत कडा लागली आणि चेंडू जमिनीवरती ग्राउंड झाल्यानंतर मात्र जोपर्यंत 2-3 टप्प्यांवरती अडवला जातोय तिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड ऑनला तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो. फलंदाजीमध्ये भारतीय संघासाठी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनची सुरुवात खऱ्या अर्थानं केली होती. ती म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या जोडीने. कालांतराने तेंडुलकर यांची जागा सेहवागने घेतली आणि नंतर सेहवाग गंभीरची जोडी देखील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळाली होती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू घरंगळत चाललेला आहे अक्षरशः. इथे डीप मिड विकेट वरून फॉरवर्ड रिजन मध्ये खेळाडू धावत आले. चेंडूला अडवलं आणि जोपर्यंत झाली चेंडूची धरपकड उचल फेक तोपर्यंत धाव मिळाले केवळ 1. 3 चेंडूंची समाप्ती. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती स्थिर झालेली आहे. भरत आणि सुरेशची जोडी आहे. स्ट्राईक वरती आहे भरत. हो समोरच्या दिशेने चेंडूला टोलावलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सेकंड बाउन्स इन टू द फॅन्स. लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. हा तोच भरत आहे ज्या भरतने संघाला पुनरागमन करून दिलं होतं. हा तोच भरत आहे मित्रांनो. 2 षटकांमध्ये केवळ 15 धावा होत्या. संघ अडचणीमध्ये होता आणि भरत मैदानात आला आणि त्याने सामन्याचं चित्र पालटून टाकलं होतं. त्याच्या बॅटमधून येस ANP लाईव्हच्या मार्फत पहा कॅमेरामॅनचं किती सुरेख वर्क पाहायला मिळतंय. आकाशातून उडणारे हेलिकॉप्टर टिप्पणं इथे अतिशय आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी सराव लागतो. अशा प्रकारचा टेलिकास्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ना मित्रांनो, अशा प्रकारची क्वालिटी जर तुम्हाला पाहिजे असेल ना
तर एकच चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय, त्याचं नाव आहे ANP लाईव्ह. त्याचे सर्व अरुण पाटील यांना तुम्हाला संपर्क साधावा लागेल. जर अशा प्रकारचा दर्जेदार टेलिकास्ट हवा असेल तर लवकरच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर देखील करा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे पहा, अतिशय आपण म्हणू शकतो बुंद्यात जणू काही हात चेंडू टाकलेला आहे. अगदी मिडल ऑफ द ब्लॉक होल, केवळ कुठेतरी लेग स्टंपला इथे हवा घालून वारा घालून जाणारा चेंडू. डॉट बॉल हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. एक हात उंचावून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अडवलाय का चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत या दरम्यानच्या काळामध्ये. पॉवर प्ले आहे. केवळ 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आहेत. त्यांपैकी एक खेळाडू आपण जर का पाहिलं तर डीप मिड विकेटला होते. चेंडू हा काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता. डीप मिड विकेटवरून काऊ कॉर्नरला येईपर्यंत चेंडू मात्र जमिनीवरती आदळला आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 13. सरासरी प्रति षटक आपण जर का पाहिलं मित्रांनो तर 15ची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकामध्ये रिक्वायर्ड रनरेटच्या थोडंसं मागे रनरेट पाहायला मिळत आहे. धावा आहेत 13. अठरा चेंडू 45 धावांची आवश्यकता. निश्चितपणे या स्पर्धेची चर्चा होईल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 अक्षरशः गावावरून रात्री तिकीट काढून ट्रॅव्हल्स मधून प्रवास करून तब्बल 400-450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सगळे ग्रामस्थ देखील या स्पर्धेला हजर आहेत. त्यांचा देखील मान सन्मान यथोचित पाहायला मिळाला आणि या स्पर्धेचे बक्षीसदाते यांच्याकडे देखील आपण नजर टाकणार आहोत. त्यांचे देखील इथे आभार मानणार आहोत. प्रथम पारितोषिक इथे बहाल केलं गेलेलं आहे. रोख रक्कम 20,000 व आकर्षक चषक डॉक्टर प्रकाश पाटील साहेब, मान्य श्री प्रकाश पाटील सर, मान्य श्री दीपक दळवी दादा जे थावडे गावचे सरपंच आहेत, त्यासोबतच मान्य श्री पांडुरंगजी मराठे दादा सरपंच ग्रामपंचायत थावडे आणि संजयजी पाटील दादा. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर हा चेंडू देखील पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. कळवलेला आहे वाईड चेंडू आहे. अगदी आपण जर का पाहिलं तर ICCने जे काही नियम घालून दिलेले आहेत ते मेरलोबन क्रिकेट क्लब नियम क्रमांक 22चं इथे उल्लंघन पाहायला मिळत आहे. 22 मध्ये देखील 2 सेक्शन आहेत. एक डाऊन द लेग साईडचा वाईड आणि एक आहे ऑफ साईडच्या ट्रॅम लाईनचा वाईड. आणखी एक वाईड तिसरं सेक्शन येतं ते म्हणजे ओव्हरहेड वाईड. हवेमध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक धावत चेंडूचा पाठलाग करतोय. हवेमध्ये चेंडूवरती झडप घेण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू हातातून निसटलाय. पाहता पाहता 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. यस NIA प्रशिक्षक मान्य श्री संदीपजी दळवी साहेब यांचा इथे पैलवान आहेत, यांचा इथे सन्मान केला जातोय. संदीपजी दळवी साहेब यांचा खेळ देखील आपण पाहिला. अतिशय सुरेख खेळ त्यांच्या मार्फत संपादित केला गेला. मी विनंती करतो मान्य श्री नितीन साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पैलवान संदीपजी दळवे NIA चे कोच यांचा इथे सन्मान घेऊया. एक अतिशय आपण म्हणू शकतो भारदस्त व्यक्तिमत्व आणि जितकं हे व्यक्तिमत्व दिसायला भारदस्त आहे, जितकं हे व्यक्तिमत्व तेजस्वी आहे ना मित्रांनो, तितकंच मन मिळावं असं व्यक्तिमत्व आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आज मोठा प्रवास करून हे व्यक्तिमत्व NIA कोच आहेत. गावाचं नाव त्यांनी अगोदरच आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उंचावलेलं आहे आणि आज मात्र गावाच्या स्पर्धेसाठी जाणीवपूर्वक वेळ काढून त्यांनी हजेरी लावलेली आहे. त्यांचा इथे यथोचित सन्मान नितीन यांच्या मार्फत. वाईड वरती वाईड इथे टाकले जात आहेत. अक्षरशः वाईड चेंडूंचा भडीमार मैदानामध्ये गोलंदाजाच्या मार्फत केला जातोय. तब्बल 5 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत, ज्यामध्ये केवळ 2 लिगल डिलिव्हरीज आहेत आणि 3 वाईड बॉल. वाईड बॉलवर कंट्रोल केलं पाहिजे, कारण जितका वाईड बॉल जास्त तितका वेळ देखील तुम्ही सामन्यासाठी जास्त खर्च करताय. डाऊन द ट्रॅक यावेळेस हवेमध्ये चेंडू उडाला. विकेट किपर चेंडूच्या खाली. इथे काय घडलंय? तू घेतोस की मी घेतोस की तू? आणि दरम्यानच्या काळात झेल जमिनीवरती पडला. विकेट किपरची झेल होती खऱ्या अर्थाने. शेवटच्या क्षणी त्याने कॉल बदलला.
लेग गलीच्या खेळाडूने झेल घेण्याचा प्रयत्न तो इथे मात्र पूर्णपणे असफल ठरलेला पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबईचे उपाध्यक्ष मान्य श्री सागरजी दळवी साहेब देखील इथे हजर आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील या, आपला देखील ते यथोचित शुभ सन्मान केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्य श्री सागरजी दळवी साहेब इथे हजर आहेत. मी विनंती करतो नितीन यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. आणखी एक वाईड बॉल पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू. विकेट किपर हेच सांगतोय हाच टप्पा हवा आहे, हीच लाईन हवी, हीच लेंथ हवी आहे. अथक प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर मात्र लाईन आणि लेंथ शोधण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालंय. आपण जर का पाहिलं तर राऊंड विकेटने गोलंदाजी होते डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. इथे देखील तशाच प्रकारचा चेंडू आहे. उसळी कमी पाहायला मिळते, लो बाउन्स पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. षटकामध्ये तब्बल 4 वाईट टाकले, त्यानंतर चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या संपूर्ण षटकामध्ये. फलंदाजीसाठी सुरेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. स्लोअर बॉल हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली करणार नाही कोणतीही चुकी. इथे टिपलाय झेल. समाप्त झालाय सुरेश साखे. सुरेश बॅक टू दी पवेलियन. विकेट नंबर 1. सतीशने झेल टिपलाय. पहिल्या विकेटचा पत्ता ते पाहायला मिळत आहे आणि या अनेक वाईट बॉल्स नंतर डॉट बॉल आले. या डॉट बॉलचाच दबाव कुठेतरी फलंदाजावरती होता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले होते. धावा करणं गरजेचं होतं आणि त्या दबावामध्ये मात्र आपला इथे विकेट गमावावा लागलेला आहे. संघाची धावसंख्या 21 वरती स्थिर आहे. 12 चेंडू 37 धावांचं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. इथे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चषक मान्य श्री अंकुशजी चाळके दादा यांच्या मार्फत दिलं गेलेलं आहे. तसा तसा वेळ पुढे पुढे सरकेल प्रत्येक पुरस्कर्त्यांकडे, प्रत्येक बक्षीसदात्यांकडे आमची नजर वळली जाईल. त्यांचा नामोल्लेख इथे जरूर केला जाईल. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 5,000 व आकर्षक चषक मान्य श्री नामदेवजी दळवी साहेब यांच्याकडून डाऊन द ट्रॅक. हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडू काव कॉर्नर डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग प्रहार पाहायला मिळतील. धावा 6. येतोय धमाकेदार षटकार. नितीन सर पहा, नितीन सर फील्ड मध्ये फार बिझी पाहायला मिळत आहेत. सातत्याने काही ना काही इन्स्ट्रक्शन आणि खेळ स्पीडअप केला पाहिजे याची जरूर ते जाणीवपूर्वक इथे काळजी घेत आहेत. वेळ जास्त खेळाडूंनी खर्च करू नये हा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला जातोय. त्यांना माहिती आहे त्यांना बराच दांडगा अनुभव अशा स्पर्धांचा. अगदी वेळ पुरला नाही तर संध्याकाळच्या वेळेस बॉल आउट खेळावं लागतं. यावेळेस मात्र तो खेळाडू केवळ बघ्याच्या भूमिकेमध्ये राहिला. काव कॉर्नरच्या डोक्याच्यावरून पुन्हा एकदा षटकार भरतच्या बॅटमधून. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. सोमनाथ. थँक्यू. नवनाथ. ओके. पहा नवनाथ आलाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती त्याचं स्वागत इथे भरतने केलेलं आहे. मैदानामध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. 12 चेंडू 37 ची आवश्यकता असताना 2 षटकार. 10 चेंडू 25 ची आवश्यकता. पुन्हा एकदा गॅप शोधलाय आणि 1 बाउंड चेंडू होतोय फरार. मिळतोय चौकार. पहा छोटीशी चूक घडली क्षेत्ररक्षकाकडून. तो जागेवर थांबला असता तर 1 बाउन्स त्याला चेंडू कलेक्ट करता आला असता. मात्र अटीतटीच्या सामन्यामुळे होणाऱ्या लहान लहानशा चुका कुठेतरी तुमच्या संघासाठी घातक ठरत असतात आणि संघाला पराभवाच्या उग्र छायेमध्ये घेऊन जात असतात. पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा पटकावल्यात आणि समीकरण झाले 9 चेंडू 21 धावा. याही वेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. केवळ लॅप केलं या चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. चेंडू मात्र निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी.
आधी 2 षटकार नंतर 2 चौकार, 4 चेंडूंमध्ये 20 धावा. अक्षरशः या सामन्याला पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम केलेलं आहे भरत. हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू तुम्हाला मोठ्या मोठ्या खेळी करताना आपल्या संघासाठी दिसेल. नवे या देखील सामन्यामध्ये ते प्रदर्शन. पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेलाय, कट केलाय, ओमकार धावनकर करून झालेली मिसफील्ड आणि हताशपणे निराशपणे केवळ चेंडूचा पाठलाग करून चेंडू आणून देईल. बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक साजरी केली आहे नवनाथ या खेळाडूने. 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा नवनाथ यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः कुठून काढल्यात. या मालिकेतलं या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक ठरलेलं आहे. 24 धावांचं शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि भरत मॅच बनवतोय. पुन्हा एकदा बैठक सजवले, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, 1 बाउंड चेंडू अडवला जाईल. यावेळेस मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि या एका धावेसोबतच षटक झालंय समाप्त. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. 6 चेंडू केवळ 12 धावांची आवश्यकता. कुठे सामना होता पहा, 12 चेंडू 37ची आवश्यकता. अनेक जणांनी इथे आशा सोडून दिली होती, मात्र क्रिकेट असा अनिश्चिततेचा खेळ आहे ना मित्रांनो, की जिथे तुम्ही शेवटपर्यंत इथे मॅच हरली आहे म्हणून समजू शकत नाही आणि जिंकणाऱ्या संघाने देखील जिंकलोय म्हणून समजू शकत नाही. कधी काही होऊ शकतं. एका चेंडूमध्ये 13 धावा चेस झालेल्या सुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. गोलंदाजाचं नाव कळवायचंय, शंकर. शंकरला कामगिरी करावी लागेल. असं म्हणतात ना मित्रांनो, एक पत्थर ठोकर खाकर कंकर कंकर हो गया और एक पत्थर ठोकर खाकर शंकर शंकर हो गया. मात्र शंकरच्या चेंडूवरती चेंडू सीमा रेषे पार. षटकार आलाय भरतच्या बॅट मधून. भरत आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. कोण रोखणार हे वादळ? आता हे वादळ कदाचित सामना संपूर्णच थांबतंय की काय असे चित्र दिसायला लागलेली आहे. 6 चेंडू 12ची आवश्यकता असताना आता मात्र 5 चेंडू 6ची आवश्यकता आहे. डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा बैठक सजवली आणि पुन्हा एकदा गॅप शोधलाय. काय सुरेख फलंदाजी आहे पहा. अतिशय तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते. संपूर्ण मैदानाचा पुरेपूर वापर या खेळाडूने केलेला आहे. आता 4 चेंडू 2 धावांची गरज. भरत 14 चेंडू 47 धावांवरती खेळतोय. सामना जिंकायला 2 धावांची आणि अर्धशतक साजरं करण्यासाठी एका चौकाराची गरज आहे भरतला. पाहूया काय घडतंय. डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. काय घडलाय इथे? भरत माघारी येतोय, मात्र मित्रांनो त्याचा रोल इथे समाप्त झाला असला तरी त्याच्यासाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. 12 चेंडू 37ची आवश्यकता असताना भरतने ज्या पद्धतीने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे, अर्धशतक पूर्ण झालं नाही म्हणून काय झालं, संघाला मात्र विजयाच्या अक्षरशः उंबरठ्यावरती आणून त्याने ठेवलेलं आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. भरत काय सुरेख फलंदाजी केलेली आहे मित्रांनो. या खेळाडूने 15 चेंडूंमध्ये 47 धावांची वादळी खेळी मैदानामध्ये तयार केली आणि हे तुफान आता मात्र शांत होत आहे. टाळ्या त्याच्यासाठी वाजत राहत आहेत, टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. मात्र मॅच संपलेली नाहीये. ही कॅच देखील मॅच डिफायनिंग ठरू शकते. एक मोमेंटम संघाला हवं असतं. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. 12वा खेळाडू सातत्याने विचारपूस करतोय, मात्र मॅच अजून संपलेली नाहीये. इथे जर डॉट बॉल आला ना किंवा एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा फलंदाजी करणारा संघ प्रेशर मध्ये पाहायला मिळू शकतो. जांभूर संघ, श्री काळमाधवी स्पोर्ट जांभूर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण का घेतलं होतं याची परिचिती भरतने जरूर दिलेली आहे. चांगली खेळी त्याने केली आहे. 5 चौकार 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले. अजित पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू हवे, झेल टिपलाय. गुडघ्यावरती बसून इथे लोटांगण घालून झेल टिपलाय म्हणावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू, बॅक टू बॅक 2 विकेट्स. मी म्हणालो होतो सर, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच संपली असं कोणीही समजूच नका. क्रिकेट हा अनिश्चितताने खचाखच भरलेला खेळ आहे आणि आता इथे ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी चित्तूर या संघाला देखील माहिती आहे मित्रांनो, दाव पर लगा है सब कुछ, अब रुक नहीं सकते, टूट सकते हो लेकिन झुक नहीं सकते. आणि इथे तेच दाखवण्याचा प्रयत्न. चला स्पीडअप घ्या, फलंदाजांना विनंती आहे.
2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हॅट्रिकचा बॉल देखील आहे. म्हणजे पहा इथे एकाच चेंडूवरती अनेक विक्रम नावावरती करण्याची संधी आहे. गोलंदाज शंकर, मी म्हणाल होतो एक पत्थर ठोकर खाकर कंकर कंकर हो गया और एक पत्थर ठोकर खाकर शंकर शंकर हो गया. हा शंकर आपल्या संघासाठी तिसरा डोळा उघडतोय का? हॅट्रिकची संधी चालून आली आहे. स्ट्राईक वरती विजय, नवीन बॅटर. 2 चेंडू 2 ची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या, फार वेळ खर्च होतोय. ओ डॉट बॉल, डॉट बॉल. आता 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसची मॅच आहे. 12 चेंडू 37 ची मॅच. सी-सॉ वरती कोलांटे उड्या घ्यावी तशी पाहायला मिळाली. 5 चेंडू 6 धावांची मॅच होती सर. 5 चेंडू 6. काय कमबॅक केलंय पहा. 1 विकेट, 1 कॅच. तो कॅच ज्या खेळाडूने घेतला ना तो फार महत्वाचा ठरला. प्रसादने कॅच पकडलाय. आपल्या संघाला विजयाचा प्रसादने दिलाय का पाहूया. 1 चेंडू 2 धावा. चित्तथरारक सामना मित्रांनो. तुम्हाला जर हार्ट अटॅकचा त्रास असेल तर ही मॅच पाहू नका. 1 चेंडू 2 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढे येऊन खेळलाय, टॅप केलाय. इथं काय घडलंय? घडवला इतिहास या खेळाडूने. शंकर याला मात्र उचलून घेतलं जातंय आणि जल्लोष साजरा केला जातोय. पसीने की स्याही से जो लिखते हैं अपने मुकद्दर को, उनके नसीब के पन्ने कभी कोरे नहीं होते. हे दाखवून दिलंय, हे ठणकावून दिलंय शंकर या खेळाडूने. आणि केवळ एका धावेने पराभव इथे मात्र स्वीकारावा लागतोय. जांभूळ